हॅलो फ्रेंड्स, तर मी इथे तुम्हाला प्लाझो गरारा पॅन्ट ची ड्राफ्टिंग दाखवणार होती. तर इथे माझी ड्राफ्टिंग कंप्लीट झालेली आहे. तर मी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करते. सो तुम्ही नक्कीच एकदम सोपी पद्धत आहे आणि खूप तर इथे आहे ना, पहिल्यांदा मी माझा कॉटनचा फॅब्रिक होता, तर इथे मला हाईटला कमी पडत होता. सो मी इथे वरती जॉईंट मारला आहे आणि इथे फॅब्रिक मी हाईटला परफेक्ट करून घेतला आहे. आणि इथे आहे तो हा हाईटला करून घेतल्यानंतर असा डबल फोल्ड करून घ्यायचा आहे कपडा. डबल फोल्ड केल्यानंतर ह्याचा मध्य काढून घ्यायचा आहे. अशा प्रकारे पूर्ण आधी आपल्याला हाईट टाकायची आहे आणि पूर्ण मध्य काढून घ्यायचं आहे. याचा मध्य काढून घेतल्यानंतर आपली जी सीट असते, आपला कमरेचा घेर वेगळा आणि सीटचा घेर वेगळा. तर सीटच्या घेरचा 8वा भाग काढून घ्यायचा. तर माझा 31 सीट घेर आहे. तर 31 प्रमाणे मी 4.25 असा 8वा भाग काढलेला आहे. या साईडला 4.25, ह्या साईडला 4.25 असं करून घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर सीटचा 3रा भाग 2 इंच बेल्टच्या वरती सोडून इथे सीटचा 3रा भाग माझा 10 येत आहे. मीन्स 2 इंच इथे वरती सोडून मी दाखवते. इथे 2 इंच बेल्टसाठीचे वरती सोडून इथे मी 10.5 पावणे 11 पर्यंत घेतलेला आहे. एकदम फिटिंग नको व्हायला या अंदाजाने मी इथपर्यंत घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर 2 इंच इथे बाहेर जायचं आहे. आणि नंतर थायच्या इथला मेजर, आता इथे थायच्या इथला मेजर मी माझा 16 येत होता, तर 16चा मी 4था भाग केलेला आहे. आणि त्याच्यानुसार 4 हा टाकून घेतलेला आहे. इकडे 4, इकडे 4. फक्त थायचा मेजर म्हणजे नक्की काय ते मी सांगते. इथून आपला फिटिंग जाणार आहे, मांडीच्या इथून फिटिंग जाणार आहे, तो थायचा मेजर. नंतर आपल्याला जेवढा घेर पाहिजे ना, तिथून इकडून मी अशी लाईन मारून घेतलेली. तर मी ते जवळजवळ 8 आणि 8 असा घेर 16 इंचाचा, 16 आणि 16 32 इंचाचा घेर आपला रेडी होणार आहे. सो अशी मी इथे सीटच्या आकाराची ड्राफ्टिंग केलेली आहे. सीटचा आकार दिलेला आहे आणि इथे थोडासा कर्व दिलेला आहे, पॉईंट न देता कर्व दिलेला आहे. अशा प्रकारे आपली फ्रंट साईडची ड्राफ्टिंग कंप्लीट झालेली आहे.